गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गेल्या वेळेस 16व्या अध्यायाच्या 21व्या श्लोकापर्यंत पोहोचलो होतो. आज आपण 22व्या श्लोकापासून पुढे सुरू करू. सगळ्यात पहिले आपण बघूया की आपले गुरु प्रभुपाद काय म्हणतात. सो विल गो इन टू चॅप्टर 16 श्लोक 22. एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिनिर्भरः आचरत्यान्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम्. याचा अर्थ हा आहे की द मॅन हू हॅज एस्केप्ड these three gates of hell, O son of Kunti, performs acts conducive to self-realization and thus gradually attains the supreme destination. आता ह्याच्या मागच्या श्लोकामध्ये आपण काय बघितलं होतं की काम, क्रोध, लोभ हे तीन जे आहेत ना, हे नरकाची द्वार आहेत. आमच्या गुरुजींना आवडतं का बरं ते नेहमी सांगतात ह्याच्याबद्दल. ते म्हणतात की मी जेव्हा असं बोलतो तेव्हा लोक विचारतात की नरकासाठी तीन द्वार आहेत, हं? आणि स्वर्गासाठी एकच द्वार, असं का बरं आहे. तर ते म्हणतात की नरकात जाण्यासाठी रांग मोठी असते, त्यामुळे तुम्हाला तीन काउंटर उघडावे लागतात. स्वर्गामध्ये जायला रांग लहान असते, त्यामुळे एकच काउंटर उघडून सुद्धा काम चालतं. हं? अशी गंमत आहे. तर या तिन्ही द्वारांमधून आपण नरकात जाऊ शकतो. नरकात जाऊ शकतो म्हणजे की आपण कामना आपल्या डोक्यात असली, ती जर पूर्ण नाही झाली तर क्रोध होईल, आणि जर पूर्ण झाली तर लोभ होईल. लोभ जर झाला तर आपण त्याच्यासाठी जास्त कष्ट करू, जास्त दुःखी हो. त्यामुळे आपल्याला दुःखाकडे ढकलणारे हे तीन मार्ग आहेत: काम, क्रोध आणि लोभ. कामना पूर्ण झाली तर तेवढ्यामध्ये आपलं समाधान कुठे होतं? आपल्याला लोभ होतो की आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपण दुःखी होतो. आपण मागे सुद्धा एका अध्यायात बघितलं होतं ना, आठवतं तुम्हाला? 14व्यात होता का, की पुण्य जे आहे ते देखील पापमयच आहे म्हणून. म्हणजे पाप तर पापमय आहेच, कारण की पाप जर केलं तर आपल्याला दुःख होणार आहे. पण पुण्य जर केलं तरी सुद्धा ते पापमय कसं आहे? कारण की पुण्य आपल्याला या सापेक्ष जगामध्ये अडकवणार आहे. आपण जर चांगलं काम केलं तर त्या चांगल्या कामाचं जे चांगलं फळ मिळेल ते फळ अनुभवण्यासाठी आपल्याला पुन्हा ह्या जगामध्ये यावंच लागेल ना, जन्म घ्यावा लागेल. जन्म घ्यावा लागेल, जन्म घेतला तर मग मृत्यू होईलच, मग मृत्यूचं दुःख होईल. त्यामुळे जन्म आणि मृत्यू ह्या चक्रापासून, दुःखाच्या चक्रापासून सुटण्यासाठी एकच उपाय आहे. तो म्हणजे काय, की पाप आणि पुण्य ह्या दोघांच्याही पलीकडे जायचं. म्हणजे पाप तर करायचं नाहीच आहे, पण पुण्य देखील हेतुपुरस्सर कर्ताभाव ठेवून करायचं नाही. कारण की पुण्य जर केलं कर्ताभावाने, तर मग त्या पुण्याचं फळ चाखण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागेल. तर तो पुन्हा दुःखाचं कारण ठरेल, कारण की मृत्यूचं कारण ठरेल ना. म्हणजे शारीरिक दृष्टीतनं जर विचार केला तर. त्यामुळे तसं नाही करायचं आपल्याला. विनोबा काय म्हणतात? तमाची ही तिन्ही तमाची ही तिन्ही. अरे आता मी अजय माझं सगळं एकदम कन्फ्युजन झालं. तमाची ही तिन्ही द्वारे टाळून सुटला मग. तमाची ही तिन्ही द्वारे टाळून सुटला मग, कल्याण मार्ग सेवूनी पावे उत्तम तो गती. तमाची ही म्हणजे तमोगुणाची ही तिन्ही द्वारं जी आहेत ती टाळूनी जो सुटला, तो काय करतो? तो कल्याण मार्ग सेवूनी पावे उत्तम तो गती. त्याला उत्तम गती प्राप्त होते, तो कल्याण मार्गाने जातो. ही तीन द्वारे नेती अंधाराप्रती, ज्यासी मिळे त्यापासूनी मुक्ती. आपल्या हितास्तव ते झटती, त्यासी प्राप्त होई परमगती. परमगती प्राप्त जर करायची असेल तर ह्या तिन्ही द्वारांपासून, या तिन्ही मार्गांपासून आपल्याला स्वतःला वाचवायचंय. मनुष्यासी नेती तमाच्या प्रतीही, असे मुक्त जो या त्रिकुटातुनीही. करी जे असेही तकारी तयासी, मिळे मृत्युपाठी गती श्रेष्ठ त्यासी. देहांत झाल्यानंतर चांगली गती मिळेल जर आपण हे तिन्ही द्वारं जी आहेत नरकाची, ही जर अवॉइड केली तर. त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघूया आपण.
हे कौंतेया, नरकाची द्वारे असलेल्या या तिन्हींपासून जो मुक्त होतो तो आपल्या आत्म्याचं कल्याण म्हणजे आत्मकल्याणाचं साधन करतो. नंतर तो श्रेष्ठ गती पावतो. हं? धर्माधिका चौही आणतू, पुरुषार्थाची तैची मातू, करावी जे संघातू सांडील हा. कोणी जेव्हा या काम, क्रोध, लोभ यांच्या समुदायाची संगती सोडेल, तेव्हाच त्याने धर्मादी चार पुरुषार्थांची गोष्ट करावी. जोपर्यंत ह्या तीन गोष्टी आपण सोडत नाही ना, तोपर्यंत आपण बाकीचे सगळे पुरुषार्थ करू शकत नाही किंवा करू नये असं म्हणतात. कारण की ह्या तीन गोष्टी जर आपल्या डोक्यात असल्या, तर आपण धर्मानुसार नाही राहणार, अधर्म करू. आणि अधर्मानुसार समजा आपण अर्थप्राप्ती केली, तर त्याच्यामुळे कामना तर पूर्ण होतील, परंतु त्या अधर्मानुसार झाल्यामुळे आपल्याला त्याचा परिणाम वाईट भोगावा लागेल केव्हा ना केव्हा तरी. हे तिन्ही जीवी जव जागती, तववरी निकियाची प्राप्ती, हे माझे कान नाईकती देवो ही म्हणे. हे तिन्ही जोपर्यंत अंतःकरणात जागृत आहेत, तोपर्यंत कल्याणाची प्राप्ती होईल हे माझे कान ऐकत नाहीत, असं देव देखील म्हणाले, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जया आपण पे पढिये, आत्मनाशा जो बिहे, तेणे न धरावी हे सोये सावधू होईजे. ज्याचा आपल्या स्वतःवर प्रेम असेल आणि जो आत्मनाशाला भीत असेल, त्याने या वाटेस म्हणजे काम, क्रोध आणि लोभ यांच्या मार्गाला जाऊच नाही, सावध व्हावं. पोटी बांधोनी पाषाण, समुद्री बाही आंगवण, का जियावया जेवण, काळ कुटाचे. पोटाशी दगड बांधून बाहूंच्या जोरावर जसं समुद्रात पोहणं किंवा जगण्याकरता जसं काळकोट विषाचं भोजन करणं. म्हणजे काय की आपण त्याच्यामुळे डेफिनेटली मरू, म्हणजे देह जाईल आपला. इही काम क्रोध लोभेसी, कार्यसिद्धी जाणतैसी, म्हणून ठावोची पुसी ययाचा आगा. या कामक्रोधा लोभांनी कार्यसिद्धी तशी आहे असं समज. म्हणून अर्जुना, यांचा मागमूस नाही सकल. कामक्रोधांनी कार्यसिद्धी काय होईल की आपल्याला मृत्यू प्राप्त होईल. मृत्यू प्राप्त होईल म्हणजे आत्मनाश होईल आपला. मृत्यू होईल म्हणजे आत्म्याचा मृत्यू नाही होत, परंतु आत्म्याबद्दल आपलं जे विस्मरण आहे ते दृढ होईल. जे कही अवचटे, हे तिकडी साखळ तुटे, ते सुखे आपुलिये वाटे चालो लाभे. जेव्हा कधी अकस्मात ही तीन कड्यांची साखळी तुटेल, तेव्हा आपल्या वाटेने म्हणजे आत्मानुभवाने सुखाने चालण्यास मिळेल. या तीन गोष्टी जर गेल्या, तर आपल्याला आत्मानुभवाने सुखाने चालण्यास मिळेल. आपल्या आत्म्याचा अनुभव आपल्याला होऊ शकतो आणि त्यामुळे आपण सुखात राहू शकतो. त्रिदोषी सांडिले शरीर, त्रिकुटी फिटलिया नगर, त्रिदाह निमालिया अंतर जैसे होय. त्रिदोषांनी म्हणजे कफ, वात आणि पित्त यांचा अतिरेक शरीराला टाकल्यावर जसं शरीराला आरोग्य होतं, किंवा त्रिकुटीचा म्हणजे चोरी, चहाडी, शिंदकळी यांचा नाश झाल्यावर नगरात जशी सुखाने नांदणूक होते, अथवा त्रिताप म्हणजे आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक हे तिन्ही ताप नाहीसे झाल्यानंतर अंतःकरण जसं आनंदित होतं. आता आपण या त्रिदोषांपासून मुक्त कसं व्हायचं? त्रिदोषांपासून मुक्त नाही होऊ शकत. त्रिदोषांचा जो अतिरेक असतो ना, त्यापासून आपण मुक्त होतो. आपल्या शरीरामध्ये कफ, पित्त आणि वात हे तीन दोष असतात ना. कफ हा जो दोष आहे हा म्हणजे पृथ्वी आणि पाणी याच्यापासून तयार होतो. पित्त जो आहे तो अग्नी मुख्यत्वे करून त्याच्याने तयार होतो, आणि वात जो आहे तो वायू आणि आकाश याच्यामुळे तयार होतो. तर ही जी पंचमहाभूत आहेत, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश, ह्या ह्यांचा जसा प्रादुर्भाव असेल आपल्या देहामध्ये, त्यानुसार कफ, पित्त किंवा वात ह्या तिघांचं कमी जास्तपणा होऊ शकतं. कमी जास्त पण होऊ शकतं, है ना. तर समजा कफ जास्त असला तर काय होईल? कफाचे विकार होतात आपल्याला. कफाचा जो विकार आहे ना, तो म्हणजे ॲलर्जीज होतात, शिंका येते, सुस्ती येते, जडपणा येतो, श्वास बरोबर घेता येत नाही, वगैरे गोष्टी होतात. खूप जास्त कफ असेल तर
विष्ठेमध्ये चिकटपणा जातो, वगैरे वगैरे गोष्टी घडतात, वजन वाढतं. कफ. पित्त जर वाढलं तर पित्ताचे विकार होतात. म्हणजे ऍसिडिटी होते, जळजळ होते, अशा प्रकारच्या गोष्टी होतात. आणि वातविकार जर वाढला तर शरीरात दुखतं कुठे कुठे. हं. तर अशा प्रकारच्या व्याधींपासून समजा आपल्याला वाचायचं असेल, किंवा या व्याधी जर होणार नसतील तर मग आपल्याला चांगलं वाटेल. जर या व्याधींनी आपल्याला त्रास दिला तर मग आपण नरकात आहोत असं आपल्याला वाटेल. ह्या व्याधी जर नसल्या, जर हे तिन्ही कफ, पित्त आणि वात हे जर संतुलित असले, म्हणजे एकाचा जास्त प्रादुर्भाव नसेल झालेला, तर मग आपल्याला खूप सुंदर आरोग्याचा अनुभव येतो. तर हा अनुभव आतून येण्याकरता आपल्याला हे सगळे जे दोष आहेत आपले, हे संतुलनात ठेवावे लागतात. समजा असं वाटलंय की आपल्याला कफ जास्त होतोय, तर मग आपल्याला अग्नी आणि वायू ह्यांचं प्रमाण वाढवावं लागेल आणि पृथ्वी आणि जल यांचं प्रमाण कमी करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल की आपल्याला खाणं कमी करावं लागेल, उपास करावा लागेल. उपास कमी केला, पृथ्वी आणि जलतत्व कमी केलं, किंवा पित्त किंवा अग्नितत्व वाढेल, म्हणजे मग पित्त बॅलन्समध्ये येईल, कफ कमी होईल. आणि वात कमी करण्यासाठी आपल्याला जमा होऊ द्यायचं नाही वात शरीरामध्ये. वात जमा न होऊ देण्यासाठी आपलं शरीर हालचाल करत राहणं आवश्यक आहे. तर हालचाल करण्यासाठी आपण जर कुठल्या प्रकारची सेवा करत असलो, म्हणजे शारीरिक श्रम, शरीरासाठी शारीरिक श्रम आवश्यक आहे. कुठल्या तरी प्रकारचा शारीरिक श्रम, आणि नसेल तर मग कुठल्या तरी प्रकारचा व्यायाम आवश्यक आहे. व्यायाम नसेल आवडत तर खेळ आवश्यक आहे, शारीरिक खेळ. एक खेळ खेळायचं म्हणून आपण पत्ते आणि कॅरम नाही खेळू शकत. नाही, जर आवडत नसेल ते, तर मग कुठेतरी तुम्ही फिरायला जा, पायी फिरा. हे आमच्या मागे बघा, तुम्हाला ग्रँड कॅनियन दिसतंय. इथे आमचे काही बंधू भगिनी गेलेत फिरायला. तर अशी जागा जर तुम्ही जर तिथे जवळ असाल तर तिथे जाऊ शकता. नाही तर आपल्या घराजवळ जो काही असेल, डोंगर म्हणा, छोटीशी टेकडी म्हणा, किंवा एखादी नदी असेल, तलाव असेल, नाही तर असंच कुठली तरी बाग असेल, इथे जाऊन फिरा. काहीतरी व्यायाम करा. शरीराला हालचाल मिळाली पाहिजे. ती जर नाही मिळाली तर मग आपल्या जे जॉईंट्स असतात ना, त्याच्यामध्ये मग वात जमा होतो. तर तो मोकळा करण्यासाठी आपल्याला शरीराची हालचाल करणं गरजेचं आहे. तर कफ, पित्त आणि वात या तिन्ही गोष्टी जर संतुलनात असल्या तर आपल्याला खूप चांगलं वाटतं. त्याच्यानंतर आणखीन तीन गोष्टी काय सांगितल्या ज्ञानदेव महाराजांनी? की चोरी, चहाडी आणि शिंदळकी. शिंदळकी या शब्दाचा अर्थ कोणाला माहिती आहे का? तुम्ही मला सांगा बरं. चोरी आणि चहाडी तर आपल्याला माहिती आहे. चोरी म्हणजे कोणी समजा आपल्याकडनं चोरी केली, किंवा चहाडी म्हणजे आपलं नाव कोणाला तरी सांगितलं किंवा आपल्यावर आळ घेतला. शिंदळकी म्हणजे आय गेस की बदनामी, असं असू शकतं. तर ते जर नाही शिंदळकी झालं. म्हणजे वाईट चालीचे, वाईट चालीचे वाईट चालीचं काय? वाईट चालीचे असं आपण म्हणतो ना ते व्यक्ती. असं. हा, म्हणजे बदनामी झाला ना. बद्द- म्हणजे आपल्या लोकांनी समजा बदनामी केली समाजामध्ये, की तर आपल्याला या तीन गोष्टींची भीती असते ना समाजामध्ये. एक तर समजा आपल्याकडनं काही चोरून नेलं कोणी, चोरी झाली, किंवा आपल्यावर कोणी आळ घेतला, चहाडी केली, म्हणजे समजा आपण एखादी चूक केली असो किंवा नसो, पण त्याच्याबद्दल तक्रार केली कुठे, चहाडी. आणि तिसरं म्हणजे शिंदळकी. तर ह्या तीन गोष्टी समाजामध्ये जर नसल्या आपल्या विरुद्ध, तर मग आपण समाजामध्ये चांगले राहू. आणि तिसरं म्हणजे त्रिताप, म्हणजे आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक, ह्या तीन प्रकारचे ताप. काय म्हटलं संगीता ताई? शिंदळकी म्हणजे व्याभिचार लिहिलेला आहे. व्यभिचार, हा, ओके. व्याभिचार. हम्म. तर हे समजा नसेल तर आपण समाजात चांगले राहू, असं आहे. आणि हे जे तीन ताप आहेत, आधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक ताप, तर म्हणजे समजा वादळ आलं एखादं, किंवा भूकंप झाला वगैरे, किंवा समजा आता आपण इथे जंगलात गेलोय, समजा तिथे एखाद्या आपल्याला वाघाने पकडलं किंवा वगैरे, अशा प्रकारचे ताप असतात. किंवा आपले आध्यात्मिक ताप म्हणजे आपल्याच
मुळे आपल्याला जो त्रास होतो तो, आपण जर बरोबर राहत नसलो किंवा आपल्याला माहिती नसलं की कसं राहावं, तर त्याच्यामुळे आपल्याला ताप होतो ना. आपल्याला निसर्गाचे नियम माहिती नाही आहेत, म्हणून आपण आजारी पडतो. आध्यात्मिक ताप. आ- दुसरा एक म्हणजे माझा जो विचार आहे, आधी भौतिक ताप म्हणजे फिजिकल एलिमेंट्स कुठल्याही प्रकारचे. आधी दैविक म्हणजे ऍक्ट्स ऑफ गॉड म्हणतो ना आपण तसं. आणि आध्यात्मिक म्हणजे आपल्या मनामध्ये आपल्या स्वरूपाचं अज्ञान. आपल्या स्वरूपाचं अज्ञान हाच ताप आहे. आपल्याला जर माहिती नसलं की आपण कोण आहोत, तर आपलं सगळं जीवन दुःखमयच असतं. आपल्याला असं वाटतं की ते सुखमय आहे किंवा थोडंसं काही मिळालं आपल्याला की असं वाटतं की आपण सुखी होतोय. परंतु जर आपण ओव्हरऑल असा विचार केला ना, तर आपल्याला असं लक्षात येईल की आपल्या जीवनामध्ये सुख फार थोडं आहे आणि दुःखच जास्त आहे सापेक्ष जीवनामध्ये. विचार करून बघा, म्हणजे आपल्या स्वतःच्या जीवनाचा विचार करा, तर लक्षात येईल की ओव्हरऑल आपल्याला दुःख जास्त आहे, सुख कमी आहे. पण आपल्याला नेहमी सुख हवं आहे, दुःख नको आहे. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे की ही तीन दारं जी आहेत नरकाची, ती बंद करायची. आपल्याला ते नाही करायचं, आणि त्यामुळे आपण या तिन्ही प्रकारच्या तापांमधनं मोकळे होऊ. लेट मी शेअर द नेक्स्ट श्लोक. ओवी. तैसा कामादिकी तिघी, सांडिला सुख पाओनी जगी, संगू लाहे मोक्षमार्गी सज्जनांचा. त्याप्रमाणे कामादिक तिघांनी जो पुरुष टाकला आहे, तो जगामध्ये सुख पाहून त्यास मोक्षमार्गात सज्जनांचा संग मिळतो. तुम्ही मला सांगा की आत्ता आपला हा जो सत्संग सुरू आहे, सज्जनांचा संघ म्हणजे सत्संग. आपण सगळेजण मुमुक्षू आहोत. आपल्याला मोक्ष म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे. मोक्षप्राप्तीकडे आपल्याला वाटचाल करायची आहे. त्यामुळे आपल्याला हा संघ आपसुकच मिळाला. मग सत्संगे प्रबळे, सच्छास्त्राचेनी बळे, जन्ममृत्यूची निमाळे निस्तरे राणे. मग प्रबळ साधुसंगतीच्या योगाने सच्छास्त्राच्या म्हणजे सतशास्त्राच्या, सच्छास्त्र म्हणजे सतशास्त्र, सत्य जे आहे शास्त्र, ते त्याच्या साह्याने जन्म मृत्यूरूपी माळरानातून पार पडतो. म्हणजे आपल्याला पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागत नाही. का? कारण की आपल्याला कळतं की आपण देह नाही आहोत आणि आपण जीव पण नाही आहोत. तेवेळी आत्मानंदे आघवे, जे सदा वसते बरवे, ते तैसेची पाटण पावे गुरु कृपेचे. त्यावेळी ज्या सर्व गावांमध्ये आत्मानंद नेहमी राहत असतो, असेच ते गुरुकृपारूपी सुंदर नगर त्याला प्राप्त होते. गुरुकृपेनी आपल्याला काय कळतं? गुरुकृपेनी हे कळतं की आपलं जे खरं स्वरूप आहे ते आनंद स्वरूप आहे. त्यामुळे त्या जाणीवेमध्ये आपण नेहमी राहतो. त्या गावात राहतो म्हणजे आपल्याला कोणी स्वित्झर्लंडला नाही पाठवत. आपण जिथे असू तिथेच चांगलं राहतो. अशा प्रकारे जर आपण राहू शकलो तर किती चांगलं आहे. तर हे गुरुकृपेने होऊ शकतं. गुरुकृपेने म्हणजे काय की गीता आपण शिकलो. गीता आपली गुरु आहे. ज्ञानेश्वर महाराज आपले गुरु आहेत. तर त्यांच्या कृपेने आपल्याला हे कळलं की आपण कोण आहोत. हे कळणं ह्याला म्हणतात गुरुकृपा. तेथ प्रियाची परमसीमा, तो भेटे माऊली आत्मा, तये खेवी आटे ढिंडिमा सांसारिक हे. मग तिथे म्हणजे गुरुकृपेच्या गावात आवडणाऱ्या वस्तूतील शेवटची हद्द म्हणजे सर्वात अत्यंत आवडता जो माऊली आत्मा, तो आपल्याला भेटतो. त्या क्षणीच संसाररूपी म्हणजे जन्ममृत्यूरूपी गडबड नाहीशी होते. ऐसा जो काम क्रोध लोभा, झाडी करुनी ठाके उभा, तो एवढिया लाभा गोसावी होय. याप्रमाणे जो कामक्रोध लोभास पार नाहीस करून अगदी मोकळा होतो, तो एवढ्या लाभाचा मालक होतो. अशा प्रकारे आपण 444 नंबरची ओवी बघितली, आणि 22वा श्लोक एवढ्या ओव्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी जो समजावून सांगितला, तो आपण शिकायचा प्रयत्न केला. याच्याबद्दल जर कोणाला काही विचार व्यक्त करायचे असतील किंवा प्रश्न असतील तर बोलू शकता. म्हणजे आपण त्याच्यावर थोडंसं करू चिंतन, नाही तर मग पुढचा श्लोक घेऊ. बोला. आपण मगाशी ते पृथ्वी तत्वाचं तुम्ही म्हणत होतात ना, पृथ्वीवृत्त. पृथ्वी हा वृत्ताचं. हा, हा. तर ते आता सापडलं मी, का? हा, ते मोरोपंत कवी होते. तर हा त्यांची केकावली प्रसिद्ध जे कविता संग्रह आहे, त्याच्यातले बरेचशा
कविता बहुतेक पृथ्वी तत्वामधल्या आहेत, पृथ्वी वृत्तामधल्या आहेत. हा हा. पण त्यातलं आपल्याला माहिती असलेलं एक सगळ्यात प्रसिद्ध असं म्हणजे, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा जडो, विषय सर्वथा नावडो, असं म्हणतात ते पृथ्वी त्याच्यात. असे नरक लोक त्यासी ती असती असती हिदारे किती. किती पहा. हा असतती. हा पुढे म्हणा. पहा असतती पहा नतीची जणू. असतती नतीची ती जणू नाशद्वारे चिती, तयासीची क्रोध लोभ अनकाम आयसे ऐसे म्हणा. किती म्हणा, छान. वा वा वा. म्हणूनच तयासी सोड म्हणतो तुला. तुला अर्जुना. ऑसम ऑसम ऑसम. थँक्यू सो मच स्मिताताई. खूपच सुंदर. आता आपण 23वा श्लोक बघूया. लेट्स गो टू द 23rd श्लोक. पहिले आपण प्रभुपाद काय म्हणतात ते बघूया. प्रभुपाद सेज, आपण पहिले संस्कृतमध्ये म्हणायचा प्रयत्न करतो मी. यशास्त्रविधी मृत्सृज्य वर्तते कामकारतः, न स सिद्धिमवाप्नोति, न सुखं न परांगतिम्. आता he who discards scriptural injunctions and acts according to his own whims and fancies म्हणायला पाहिजे, attains neither perfection nor happiness nor the supreme destination. जो आपल्याच मनाने सगळं करतो, शास्त्रप्रमाण नसतं त्याचं वागणं, त्याला परमगती नाही मिळू शकत. जो शास्त्रमार्ग सोडून करीतो स्वैरवर्तन, न सिद्धी लाभते त्यास, न वा सुख न सद्गती. जो शास्त्रमार्ग सोडून करतो स्वैरवर्तन, त्याला ना सिद्धी लाभते, न त्याला सुख लाभतं, न त्याला सद्गती लाभते. किशोरजी काय म्हणतात? मुक्तछंदामध्ये म्हणतात, प्रेरित होई कामवासनेने, जे दुर्लक्षिती शास्त्रवचने, त्यासी न होई सिद्धिप्राप्ती, नसे सुख लाभ वा परमगती. कामवासनेने प्रेरित होऊन समजा आपण शास्त्रवचन दुर्लक्षित केली, तर आपल्याला सिद्धिप्राप्ती तर होणारच नाही, सुखलाभ पण नाही होणार, आणि परमगती तर दूरचीच गोष्ट आहे. न पाळी विधी जो ही शास्त्रोक्ततेची. आहा. न पाळी विधी जो ही शास्त्रोक्ततेची, करी जैसी इच्छा असावी मनाची, तयासी मिळेना ही सिद्धी कशाची, न प्राप्ती तयासी सुखा सद्गतीची. ज्ञानदेव महाराज काय म्हणतात? जो शास्त्रविधीचा त्याग करून कामाची कास धरून वागतो, त्याला सिद्धी म्हणजे सुटकेचा मार्ग प्राप्त होत नाही, अथवा ऐहिक सुख पण मिळत नाही, अथवा श्रेष्ठ गती म्हणजे स्वर्ग किंवा मोक्ष देखील मिळत नाही. आपल्याला असं वाटतं की आपली कामना जर पूर्ण झाली तर आपल्याला चांगलं वाटेल, तेवढ्यापुरतं चांगलं वाटतं, परंतु इन द लॉंग रन आपण कुठे पोचू नाही शकत. नाहे नावडोनी काही, कामादिकांच्याही कामादिकांच्याची ठाई, दाटिली जेणे डोई आत्म चोरे. अथवा हे काही एक न आवडून कामादिकांच्याच ठिकाणी ज्या आत्मघातक्याने आपलं डोकं खुपसलेलं आहे, अथवा हे काही एक न आवडून कामादिकांच्याच ठिकाणी ज्या आत्मघातक्याने आपलं डोकं खुपसलेलं आहे. म्हणजे आपल्याला समजा शास्त्रानुसार राहायचं नसेल, वेद आपल्याला जे सांगतात किंवा गीता आपल्याला जे सांगते त्यानुसार आपल्याला जर राहायचं नसेल, आणि कामादिकांच्या ठिकाणी म्हणजे काम, क्रोध आणि लोभ या तिन्हींच्या ठिकाणी जर आपण आपलं डोकं खुपसलंय, तर म्हणजे कोण? आपण आत्मघातकी आहोत. आत्मघातकी म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वरूपाची ओळख नाहीच आहे, आणि करून घेण्याच्या इच्छेने आपण प्रेरित पण नाही आहोत. जो जगी समान सुखरूपू, हिताहित दाविता दीपू, तो अमान्यू केला बापू वेदू जिणे. जो जगात सर्वांवर सारखी कृपा करणारा आणि हिताहित दाखवणारा दिवा, असा जो वेदरूपी बाप, त्याला तो मानित नाही. वेद ह्या शब्दाचा अर्थच आहे विजडम, ज्ञान म्हणजे वेद, किंवा जे माहिती असायला पाहिजे ते, किंवा जे सत्य आहे ते, दॅट इज वेद.
वेदरूपी जो दिवा आहे, वेदरूपी जो आपला बाप आहे, तो आपल्याला चांगल्या मार्गाने घेऊन जायला बघतोय, परंतु आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही. वी आर नॉट इंटरेस्टेड इन फॉलोइंग व्हॉट वेद अँड उपनिषद आर ट्राइंग टू टीच अस. आणि खरं तर वेद हा सगळ्या जगावर सारखीच कृपा करतो, सर्वांवर सारखी कृपा करणारा. आणि हित आणि अहित, हिताहित म्हणजे हित आणि अहित, व्हॉट इज प्रॉपर आणि व्हॉट इज नॉट प्रॉपर, व्हॉट इज युजफुल टू अस, बेनिफिशियल टू अस, आणि व्हॉट इज नॉट बेनिफिशियल टू अस, असा जो वेदरूपी बाप त्याला जुमानत नाही. न धरीची विधीची भीड, न करीची आपली चाड, वाढवित गेला कोड इंद्रियांचे. जो वेदादिकांच्या आज्ञेची भीड धरतच नाही आणि ज्याला आत्महिताची चाडच नाही, व जो इंद्रियांचेच लाड वाढवत गेला. कामक्रोधांची, कामक्रोध लोभांची कास, न सोडीच पाळिली भाष, स्वैराचाराचे असोस वळघला रान. कामक्रोधांची, कामक्रोध लोभांची का सोडणारच नाही, म्हणून त्यांना दिलेलं वचन जो पाळतो तो, आणि स्वेच्छाचाराच्या अफाट रानात ज्याने आश्रय केलेला आहे. स्वेच्छाचार, आपण जर कामक्रोध लोभ यांच्या मागे लागलो तर आपण स्वेच्छाचार करू. स्वेच्छाचार म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे आचार, वेदांच्या इंजंक्शन्स प्रमाणे नाही, परंतु आपल्या इच्छेप्रमाणे. तो सुटकेची या वाहिनी, मग पिवो न लाहे पाणी, स्वप्नी ही ते कहाणी दुरीची तया. तो जन्ममरणाच्या सुटकेच्या ओघातलं पाणी पिऊ शकत नाही. एवढंच काय, पण त्याला ती सुटकेची गोष्ट स्वप्नात देखील दूर असते. त्याला मोक्ष जो आहे तो स्वप्नात देखील दिसत नाही, त्याच्यात देखील त्याला दूर असतो. जागेपणी तर नाहीच नाही, स्वप्नात देखील खूप दूर आहे. आणि परत्र तव जाये, हे कीर तया आहे, परी अहिकही न लाहे भोग भोगू. आणि परलोकास्त तो मुक्तोच, हे ठाम ठरल्यासारखं आहे. परलोक म्हणजे आपण आता सध्या सापेक्ष जगामध्ये राहतोय ना, तर त्याच्यानंतर परलोक म्हणजे बेसिकली द स्पिरिच्युअल वर्ल्ड. आपण राहतोय मटेरियल वर्ल्डमध्ये आणि ह्याच्यामध्येच अडकलेलो आहे. परलोक इज द स्पिरिच्युअल वर्ल्ड. त्याला तर तो मुक्तोच, कारण की वी आर नॉट इंटरेस्टेड इन एनी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस एट ऑल. परंतु ऐहिक भोग देखील त्याला भोगावयास सापडत नाही. ऐहिक भोग म्हणजे त्याचं या सापेक्ष जगातलं जे जीवन असतं, मटेरियल लाईफ जे असतं, ते देखील चांगलं नाही राहत. तरी माशा लागी भुलला, ब्राह्मण पाणबुडा रिघाला, की तेथही पावला नास्तिक वादू. तरी माशांच्या लोभाने ब्राह्मण कोळ्यांच्या जातीत शिरला, तो त्या कोळ्याच्या जातीतही त्याला असला नास्तिक आम्हाला नको म्हणून घेईनात. बघा, की आता एखादा ब्राह्मण जो असेल त्याला समजा मासे खाण्याचा मोह झाला, म्हणून तो समजा त्या कोळ्यांच्या वस्तीत जाऊन शिरला, तर कोळी लोक त्याला म्हणतील की हा असला नास्तिक आम्हाला नको. की कोळी ब्राह्मणाला म्हणतात की तू नास्तिक आहेस, तो आम्हाला नको आहे. तर अशा प्रकारची गत होते आपण जर हे काम क्रोध आणि लोभ या तिन्हींच्या मागे लागलो तर. हं? म्हणजे काय की याप्रमाणे तो आपल्या जातीला पण आणि परक्या कोळ्यांच्या जातीला पण मुकला मुकला. मासे खाण्याची ओढ लागली होती, ब्राह्मणाला मासे खावेसे वाटले म्हणून तो कोळ्यांच्या जातीमध्ये गेला. तर कोळ्यांनी त्याला जातीबाहेर काढलं की तुझ्यासारखा नास्तिक आम्हाला नको. म्हणजे किती नामुष्की आहे बघा बरं. आपल्याला असं वाटतं की सापेक्ष जगामध्ये सुख आहे, म्हणून आपण सापेक्ष जगामध्ये कर्म करतो, कर्म करून काहीतरी फळ मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि ते फळ भोगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय झालं की होतो ब्राह्मण आपण, परंतु आपण कोळ्यांसोबत मासे खायला आलो. परंतु इथले लोक आपल्याला झिडकारतायत. ते म्हणतात की तुझ्यासारखा नास्तिक आम्हाला नकोच आहे. म्हणजे तो तिथला पण नाही राहिला आणि इथला पण नाही राहिला. आपण आपल्या स्वतःच्या स्वरूपामध्ये सुखी
हो, तो असायला पाहिजे. परंतु अज्ञानवश मोहवश आपण सापेक्ष जगामध्ये आलो आणि इथे आपल्याला वाटलं की आपल्याला काहीतरी चांगलं मिळेल. परंतु इथून देखील आपण झिडकारलो गेलो. म्हणजे काय झालं की इथे सुख मिळेल असं वाटलं होतं, पण ते सुख आपल्याला इथे पण नाही मिळालं. तो काम, क्रोध, लोभ ह्या तीन गोष्टी जर आपल्या मनामध्ये असल्या तर आपल्याला अर्थात आपलं जे खरं स्वरूप आहे त्याच्यातला जो आनंद आहे तो तर मिळणार नाहीच आहे. परंतु सापेक्ष जगामधला जो आनंद आहे किंवा सुख आहे, जे आपल्याला मिळेल असं वाटत होतं, ते पण नाही मिळणार आहे. सो हिंदीमधली जी म्हण आहे ना, की धोबी का कुत्ता न घर का न घाट का, असं झालं आपलं. आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख नाही आहे, त्यामुळे आपण दुःखी झालो. सापेक्ष जगामध्ये येऊन काहीतरी करून आपण सुखी होऊ असं आपल्याला वाटलं, पण तिथे देखील आपल्या हाताला दुःख झालं. सो शेवटी आपण दोन्हीकडनं न घर का न घाट का अशी स्थिती आपली झाली. राईट. तैसे विषयाचे निकोडे, जेणे परत्रा केले उबडे, तव तोची आणिकी कडे, मरणे नेला. त्याप्रमाणे विषयांच्या गोडीने त्याने परलोक पालथा केला, म्हणजे घालवला. तो इतक्यातच मरणाने त्याला दुसरीकडे नेला. म्हणजे इथे येऊन त्याला असं वाटलं होतं की आपण काहीतरी मिळवू इहलोकात, सापेक्ष जगामध्ये, पण इथे काय झालं, आपण मेलो. मरून म्हणजे शरीर गेलं आपलं, मग आपण दुसरीकडे गेलो. एवम परत्र ना स्वर्गू ना ऐहिकही विषय भोगू, तेथ केवता प्रसंगू मोक्षाचा तो. आता ह्याप्रमाणे परलोक नाही आणि स्वर्ग नाही आणि ऐहिक विषयांचा भोगही नाही, मग तिथे मोक्षाचा प्रसंग तो कुठला? मोक्ष कसा मिळणार आहे ह्या सगळ्याच्यातनं? म्हणून कामाचे निबळे, जो विषय सेवू पाहे सळे, तया विषयो ना स्वर्गू मिळे ना उद्धरे तो. म्हणून कामाच्या बळाने जो आग्रहाने विषय सेवू पाहतो त्याला विषय सुख मिळत नाही, अथवा स्वर्ग मिळत नाही, किंवा तो उद्धरतही नाही. अशा प्रकारे हा 23वा श्लोक आपण बघितला. आता एक फक्त 24वा श्लोक या अध्यायामधला उरला आहे, तो आपण वाय डोंट वी कम्प्लीट दॅट, आणि नंतर मग आपण थोडंसं त्याला चिंतन करू त्याच्याबद्दल. चालेल. लेट मी गेट बॅक टू द 24th श्लोक हिअर. प्रभुपाद काय म्हणतात बघूया. तस्माच्छात्रं प्रमाणन्ते कार्याकार्यव्यवस्थितौ, ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. One should therefore understand what is duty and what is not duty by the regulations of the scriptures. वेदांप्रमाणे, उपनिषदांप्रमाणे आपण काय करायला पाहिजे, काय करायला नको, हे समजून घ्यायला पाहिजे. Knowing such rules and regulations, one should act so that he may gradually be elevated. अशा प्रकारे नियम काय आहेत हे समजून घेऊन समजा आपण वागलो तर आपण पुढे जाऊ शकू, नाहीतर आपण मागेच अडकलेलो राहू. म्हणून आदरी शास्त्र कार्याकार्य कळावया, शास्त्राचे वाक्य जाणून इथे तू कर्म आचरी. म्हणून शास्त्राचा आदर कर. कार्य आणि अकार्य म्हणजे काय करण्यासारखं आहे आणि काय टाळण्यासारखं आहे हे कळलं पाहिजे तुला. शास्त्राचं वाक्य जाणून इथे तू आपलं कर्म कर, असं विनोबांनी त्या श्लोकाचं ट्रान्सलेशन केलेलं आहे. मुक्त छंदामध्ये काय म्हणतात आपले बंधू किशोर? काय कर्म योग्य अयोग्य यासाठी शास्त्रांचा न्याय, योग्य कर्म शास्त्र प्रमाणित, तेची जाणू न करावे पार्थ. वृत्तबद्धामध्ये म्हणतात, करावेचे किंवा परावृत्त व्हावे, तया निर्णया शास्त्र तेची असावे. म्हणूनची शास्त्राशी जाणून घ्यावे, तयाच्याची मार्गे हि कर्मा करावे. कुठलं कार्य करावं, कुठलं कार्य सोडावं हे शास्त्रानुसार तू ठरव आणि त्यानुसार योग्य वर्तन कर. म्हणून कार्य कोणतं आणि अकार्य कोणतं याची व्यवस्था जाणण्याला शास्त्र म्हणजे वेद हेच तुला प्रमाण आहे. शास्त्रातील विधानांनी सांगितलेलं कर्म जाणून ते करणं हे या लोकी तुला योग्य आहे. या कारणे पै बापा, जया आथी आपुली कृपा, तेणे वेदांची या निरोपा आन न कीजे. बाबा अर्जुना, याकरता ज्याला आपली स्वतःची कीव असेल त्याने वेदाच्या आज्ञेबाहेर वागता कामा नये. पतीची मता
अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटे चिते. पतीच्या मताप्रमाणे वागून पतिव्रता स्त्री सहजच स्वतःच्या कल्याणाला प्राप्त होते. तसंच वेदांचे जे इंजंक्शन्स आहेत किंवा वेदांच्या अनुसार आपण ज्याप्रमाणे आपलं जीवन जगायला पाहिजे तसं जर आपण जगलो तर आपण कल्याणाला प्राप्त होऊ. नातरी श्री गुरुवचना दिठी जेतू दिठी देतू जतना शिष्य आत्मभुवना माझी पैसे. अथवा श्री गुरुवचनाच्या पालनाकडे दृष्टी देणारा शिष्य आत्मानुभवात प्रवेश करतो. गुरुनी आपल्याला जे सांगितलं असेल ते आपण केलं तर आपल्याला स्वतःच्या स्वरूपाची ओळख होईल. हे असो आपुला ठेवा हाता आथी जरी यावा तरी आदरे जेवी दिवा पुढा कीजे. हे राहू दे, आपण अंधारात ठेवलेली वस्तू आपल्या हाताला यावी असं जर वाटत असेल, असं जर वाटेल तर त्याप्रमाणे ज्याप्रमाणे अगत्याने दिवा पुढे करावा, आपण जर दिवा पुढे केला तर आपल्याला अंधारात एखादी वस्तू जी दिसत नसेल ती दिसायला लागेल. तैसा अशेषाही पुरुषार्था जो गोसावी हो म्हणे पार्था तेणे श्रुती स्मृती माथा बैसणे घापे. त्याप्रमाणे अर्जुना संपूर्ण ही पुरुषार्थाचा म्हणजे धर्म अर्थ काम मोक्षाचा जो मालक होईन म्हणतो त्याने श्रुती आणि स्मृती यांना बसण्यास आपलं मस्तक घालावं. म्हणजे आपल्या डोक्यावर श्रुती आणि स्मृती ठेवाव्या, त्यांच्यासमोर आपण नतमस्तक व्हावं. श्रुती आणि स्मृती यांच्या आज्ञा शिरसावंद्य मानाव्या. शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्य ही तृण मानावे जे घेववी ते न म्हणावे विषयी करू. शास्त्र जे टाकावं म्हणून म्हणेल ते जरी राज्य असलं तरी ते गवताच्या काडीप्रमाणे समजावं आणि शास्त्र जे घ्यावं म्हणून सांगेल ते जरी विष असलं तरी सुद्धा ते प्रतिकूल समजू नये. आपल्याला याचा अनुभव आहे ना. आपण आपल्या आहारशास्त्रामध्ये शिकतो ना की जेव्हा भूक नसेल तेव्हा आपण अगदी पंचपक्वान्नांचं जेवण जरी आपल्या समोर आलं तरी सुद्धा आपण खाणार नाही, कारण की ते विषासमान असेल. शास्त्राने आपल्याला सांगितलंय की भूक नसेल तेव्हा खाऊ नका. असं दादा नाही सांगत, असं शास्त्र सांगतं. आयुर्वेद सांगतो की भूक लागल्याशिवाय जेवू नका. आयुर्वेद हे शास्त्र आहे. हं? तर समजा आपण ते नाही केलं तर त्याच्या पुढे आपण जाऊच नाही शकत. किंडर गार्डन येते, भूक लागल्याशिवाय जेवायचं नाही म्हणजे दॅट इज पॉटी ट्रेनिंग बिफोर वी गो टू स्कूल. ऐसिया वैदिक जालिया जरी सुभटा तरी के आहे अनिष्टा भेटणे गा. अर्जुना, केवळ ह्याप्रमाणे वेदाच्या ठिकाणी जर एकनिष्ठ झालं तर अकल्याणाची गाठ कुठून पडणार, म्हणजे तुमचं अकल्याण होणारच नाही. पै अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती नाही गा श्रुती परवती माऊली जगा. अकल्याणापासून काढणारी आणि हित देऊन वाढवणारी अशी श्रुतीशिवाय दुसरी कोणी माऊलीच जगात नाही. श्रुती म्हणजे वेद. म्हणोनी ब्रह्मेशी मिळवी तव हे कोणे न सांडावी अगा तुवा ही ऐसीची भजावी विशेषेची. अशी ही श्रुती हित करणारी माऊली आहे. ती जीवाचं ब्रह्माशी ऐक्य करते. त्या अर्थी हिची कोणी हेळसांड करू नये. डोंट इग्नोर इट. अरे तू देखील तिला एकनिष्ठपणे भज. जे आजी अर्जुना तू येथे करावया सत्य शास्त्रे सार्थे जन्मलासी बळार्थे धर्माचेनी. कारण की अर्जुना, सांप्रत तू धर्माचरणाच्या जोरावर शास्त्रांना सार्थकता आणण्याकरता खरोखर जन्माला आलेला आहेस. म्हणजे तुझ्या जीवनातून शास्त्र कसं जगावं हे लोकांना कळणार आहे, हे प्रकट होणार आहे. यू विल बी अ रोल मॉडेल फॉर एव्हरीबडी हाऊ टू लिव्ह अकॉर्डिंग टू वेदिक इंजंक्शन्स. आणि धर्मानुज हे ऐसे बोधेची आले अपैसे म्हणून अनारिसे करू नये. आणि धर्मानुज म्हणजे धर्माचा धाकटा भाऊ हे जे नाव तुला प्राप्त झालं आहे त्यावरून सहज हाच बोध होतो, म्हणून तू धर्माविरुद्ध वागू नको. तू धर्मराजाचा भाऊ आहे ना, मग धर्माविरुद्ध कसं वागशील. कार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी अकृत्य ते कुडे लोकी वाळावे घा. करायला योग्य काय आणि अयोग्य काय याचा विचार करण्याच्या कामी शास्त्रांनाच परीक्षा करणारं ठरवावं. आणि अर्जुना, जगात जे करण्यास योग्य नसेल ते वाईट आहे म्हणून टाकून द्यावं. मग कृत्यपणे खरे निगे
ते तुवा आपुलेनी अंगे आचरोनी आदरे चांगे सारा वेगा. मग करायला योग्य म्हणून जे खरं निघेल ते तू स्वतः अतिशय आदराने आचरण करून पूर्ण कर. जे विश्वप्रामाण्याची मुदी आजी तुझ्या हाती असे सुबुद्धी लोकसंग्रहासी त्रिशुद्धी योग्य होसी. कारण की हे सात्विक बुद्धीच्या अर्जुना, आज तुझ्या हातात विश्वप्रामाण्याचा शिक्का असल्यामुळे म्हणजे काय की तू ज्या आचरणावर प्रामाण्याचा शिक्का मारशील त्या आचरणास लोक प्रमाण मानतील. सो यू आर ए रोल मॉडेल. सो द वे यू बिहेव पीपल आर ऑल्सो गोइंग टू बिहेव. म्हणून तू लोकसंग्रहाला खरोखर योग्य आहेस. लोकसंग्रह म्हणजे लोकांना आपल्याशी जोडणं किंवा चांगल्या गोष्टी केल्यामुळे लोकांमध्ये आपला प्रभाव पाडणं. तर तू जर शास्त्रानुसार राहिला तर तुझं बघून बघून इतर लोक देखील तसंच आचरण करतील. एवम आसुरवर्गू आघवा सांगोनी तेथिता निघावा तोही देवे पांडवा निरूपिला. ह्याप्रमाणे आसुरी दोष समुदायाची लक्षणं सांगून आसुरी दोषांपासून सुटण्याचा प्रकारही देवाने अर्जुनाला सांगितला. यावरी तो पंडूचा उमरू सद्भावो जीवींचा पुसेल तो चैतन्याचा कानी ऐका. आता ह्याच्यानंतर तो पंडूचा मुलगा अर्जुन आपल्या अंतःकरणातील योग्य विचार देवाला विचारणार आहे. तो विचार तुम्ही म्हणजे चैतन्याचा तो विचार काय करा, तुम्ही चैतन्याच्या कानांनी ऐका. सो तुमचे कान जे आहे ते चैतन्य रूप आहे तसं समजून करा. सगळं चैतन्य तुमचं कानामध्ये येऊ द्या, त्यांनी ऐका, असं ज्ञानेश्वर श्रोत्यांना म्हणाले. संजये व्यासाची अनिरोपा तो वेळू फेडिला तया नृपा तैसा मीही निवृत्ती कृपा सांगेन तुम्हा. व्यासांच्या आज्ञेनुसार सर्व इतिहास सांगून संजयाने जसा धृतराष्ट्राचा वेळ घालवला तसं मीही निवृत्तीनाथांच्या कृपेने तुम्हाला सांगणार आहे, असं ज्ञानदेव म्हणतात. तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुळा तरी तुम्हा माने एवढा होईल होईन मी. तुम्ही संत मंडळी जर माझ्यावर कृपादृष्टीचा वर्षाव कराल तर तुम्हाला मान्य होईल एवढा मी होईन, म्हणजे तुम्हाला पसंत पडेल असं व्याख्यान करणारा मी होईन. म्हणून निज अवधान मज वोळगे पसायदान दिजो जी सनाथो होईन ज्ञानदेवो म्हणे. म्हणून महाराज माझ्या व्याख्यानरूपी सेवेबद्दल मला आपलं अवधानरूपी प्रसादाचं दान द्यावं. म्हणजे मी जे बोलतोय त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, म्हणजे मी समर्थ होईन, म्हणजे मग मी बोलण्यासाठी समर्थ होईन, असं ज्ञानेश्वर महाराज श्रोते मंडळीच म्हणतात. तर अशा प्रकारे हा शेवटचा श्लोक आणि हा पूर्ण अध्याय आपण वाचून संपवला किंवा ह्यांनी आपल्याला संपवलं. ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसम्पद्विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः. तर याच्याबद्दल जर तुम्हाला काही प्रश्न असले किंवा विचार व्यक्त करायचे असले, चिंतन करायचं असलं, तुम्ही मला सांगू शकता. आपण एक थोडासा उशीर झाला आहे आज, पण वी स्टार्टेड लेट सो वी आर गोइंग टू एंड अ फ्यू मिनिट्स लेट. तर 16वा अध्याय आपण शिकायचा प्रयत्न केला. सुर आणि असुर, दैवी आणि असुर ही कुठली संपत्ती आहे, दैवी संपत्ती कुठली, ती आपण कशी आपल्या अंगी बनवावी, आसुरी संपत्ती कशी आहे ती कळलं म्हणजे आपण तिचा त्याग करायला पाहिजे, हे आपण सगळं शिकलो. तसं जर केलं तर आपण या सापेक्ष जगामध्ये अडकून राहणार नाही आणि इथून सुटू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.